आणि दिल्लीतील कारमधील स्फोट हा हल्ला दहशतवादी कटाचा भाग असल्याचं केंद्रीय कॅबिनेटने म्हटलंय। त्यानुसार दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळाने ठरावही संमत केलाय। आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे। दिल्लीमधील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ समितीची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळानं बॉम्बस्फोटांचा निषेध करणारा आणि मृतांबद्दल श्रद्धांजली अर्पण करणारा ठराव मंजूर केलाय। त्याचबरोबर सरकारनं या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय। त्याचबरोबर या घटनेचा तातडीनं तपास करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। त्यामुळे गुन्हेगार, साथीदार आणि त्यांच्या मागे असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा दिली जाणार आहे। मंत्रिमंडळाच्या या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित होते। या बैठकीआधी मोदींनी रुग्णालयामध्ये जात जखमींची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली आहे।